स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी हे 30,000 रुपयांची लाच घेताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रंगेहात सापडले. नवीन अपार्टमेंटच्या कनेक्शनसाठी 30,000 रुपयांची लाच मागितली होती. ही कारवाई DYSP वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या कारवाईत महावितरणचा मोठा मासा ACBच्या गळ्याला लागला असून या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. इचलकरंजी शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचीही मागणी असते. महावितरणचे अधिकारी कर्मचारी लाच मागण्यात पुढे आहेत. याच्या आधी 5 ते 6 वेळा लाचलुचपत विभागानं कारवाई केली आहे. शहरात महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी नवीन अपार्टमेंट कनेक्शनसाठी तक्रारदार यांच्याकडे 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून लाच देण्यासाठी कोल्हापूर लाचलुचपत विभागानं जाळं लावलं असता ते त्याच्यापासून बचाव करत होते. पण आज सकाळी प्रशांत राठी यांच्या केबिनमध्ये रंगेहात 30,000 रुपयांची लाच घेताना कोल्हापूर लाचलुचपत विभागानं त्यांना ताब्यात घेतले. मुख्य कार्यकारी अभियंता 30,000 रुपयांची लाच घेत असेल तर इतर अधिकारी किती लाच मागत असतील हे याच्यावरून सिद्ध झाले. गोरगरीब जनतेची अशा प्रकारे लुबाडणूक करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे. जर असे प्रशासनातले अधिकारी लाच मागत असतील तर त्यांनी कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी असं आवाहन कोल्हापूर लाचलुचपत विभागाच्या DYSP वैष्णवी पाटील यांनी केलंय. प्रशांत राठी यांना लाच घेतल्यानंतर इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचा BP वाढल्यामुळे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्यामुळं महावितरणमध्ये एकच खळबळ माजली आहे. महावितरणचा एक मोठा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यामध्ये अडकल्यामुळं शहरात एकच खळबळ माजली आहे. प्रशांत राठी गेल्या 2 वर्षांपासून इचलकरंजी शहराचे कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहत आहेत. तक्रारदाराकडे 30,000 रुपयांची लाच घेताना प्रशांत राठी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेत. कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना लाचलुचपतनं रंगेहात पकडल्याचं समजताच तक्रारदार आणि नागरिकांनी महावितरणच्या बाहेर फटाके लावून आनंदोत्सव साजरा केला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश भंडारे, विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील, गजानन कुऱ्हाडे, प्रशांत दावणे आणि लाचलुचपत विभागाचे पोलीस आणि कर्मचारी यांनी यशस्वीपणे केली आहे.